काँग्रेसच्या गोटातील अध्यक्ष नको याच्यासाठी राज्य पातळीवरून फिल्डिंग लागली का आणि सतेज पाटील त्याच्यामध्ये अडकले? मला वाटत नाही तसा काही विषय या गोकुळच्या बाबतीत या ठिकाणी होईल, कारण की शेवटी केडीसी बँक आहे, अनेक साखर कारखाने आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी लढतो. मला वाटतं तो अँगल अरुण डोंगळेंच्या राजीनाम्यानंतर थोडाफार अरुण डोंगळेंनी निर्माण केला, त्यामुळे तो विषय जरा राज्य पातळीवर गेला. नाही तर तसा काय त्याला अँगल आहे असं वाटायचं मला कारण नाही. पण पहिल्यांदाच अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये हस्तक्षेप केल्याचं दिसलं. कालच्या बैठकीत कुठेही राज्य पातळीवरच्या नेत्यांचा उल्लेख हा मुश्रीफ साहेबांच्याकडून, विनय कोरेंच्याकडून, पालकमंत्र्यांच्याकडून किंवा चंद्रजित नाईकांच्याकडून झाला नाही. मी त्यांना तसं विचारलं, तसा कुठलाही विषय त्यांच्याकडून झालेला नाहीये हे त्यांनी मला सांगितलेलं. आता ते मी सत्य समजून पुढे जातोय. पण राज्य पातळीवरच्या नेत्यांचा जर विरोध किंवा तशा पद्धतीची त्यांची प्रतिक्रिया नसेल, त्यांचा हस्तक्षेप नसेल, मग शशिकांत पाटील चोईकरांचं नाव जाहीर करणं, अजितदादांनी त्यांना भर सभेमध्ये शुभेच्छा देणं आणि मग करवीरला विश्वास आबाजींना मिळालं होतं असा एक विषय झाला, राधानगरीला अरुण डोंगळेंना मिळाला असा एक विषय झाला होता आणि म्हणून मग इतर तालुक्याला संधी द्यावी. मग मी म्हटलं तसं अमर पाटील इच्छुक होते, शाहूवाडीतले इच्छुक होते, परत पन्हाळ्यातून अजित नरके इच्छुक होते आणि मग यातून आम्ही सगळ्यांनी काल एक जो तास दीड तास आमची बैठक चालली तेवढ्यासाठीच की एकमत करणं आणि म्हणून एकमतानं आम्ही या नावावर शिक्कामोर्तब. माणसं जपणारे, नाती जोडणारे दमदार युवा नेतृत्व श्री ऋतुराज संजय पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय दौलत जयकुमार देसाई, पेट्रन, कौन्सिल मेंबर, शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर.